अजेंडा फुटला, फडणवीस संतापले। मंत्रिमंडळाचा अजेंडा फोडाल तर कारवाई, मंत्र्यांना फडणवीसांचा सज्जड दम। मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीची लगबग सुरू होती, मात्र बैठकीपूर्वीच मंत्रिमंडळाचा अजेंडा फुटला आणि राज्यात डान्स बार सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली। त्यामुळे फडणवीसांच्या रागाचा पारा चढला। त्यानंतर फडणवीसांनी आपल्याच मंत्रिमंडळातील फितूर मंत्र्यांना सज्जड दम दिलाय। अजून ते झालेलं नाही। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। तर ठाकरे मुख्यमंत्री असतानाही मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक केला जात होता। तुम्ही ज्यांना सन्मानाची पदं दिली तीच लोक फितूर असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होतो, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात। तर मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील फितूर शोधण्यासाठी आवश्यकता असेल तर विरोधक म्हणून आम्ही नावं देऊ, असं विधान वडेट्टीवारांनी केलंय। खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात, परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का, जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांचे नावं देऊ, ते आम्हाला मागणी करतील तर। एकीकडे शिंदे फडणवीसांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे। त्यातच आता कॅबिनेट मीटिंग पूर्वीच अजेंडा लीक होत असल्यानं फडणवीसांनी आपल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय। त्यामुळे मंत्री गोपनीयतेची शपथ पाळून मंत्रिमंडळाचा अजेंडा गुप्त ठेवणार की कुरघोडीच्या राजकारणात जाणीवपूर्वक बातम्या बाहेर येत राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।